चला मुलांनो, आज कुठली गोष्ट ऐकायची? इटकू आणि पिटकू. हे इटकू पिटकू म्हणजे कोण होते माहिती आहे? एक होतं गाव. त्या गावात एक छान गणपतीचं देऊळ होतं. खूप मोठा गणपती होता आणि खूप जुनं मंदिर होतं ते. तर त्या गणपतीचं नाव होतं विशाल गणपती. खूप मोठा होता तो आणि सगळेजण ते दर्शनाला त्या गणपतीच्या यायचे. म्हणजे इतकी श्रद्धा होती की रोज प्रत्येकजण देवळात गणपतीच्या दर्शनाला यायचंच. तर त्या गणपतीच्या देवळातनं एक होतं बीळ आणि त्या बिळात एक उंदीर मामाची फॅमिली. म्हणजे कोण कोण माहिती आहे? बाबा उंदीर, आई उंदीर आणि त्यांची 2 छोटी बाळं, असे ते राहत होते. आता गणपतीच्या देवळातला तो उंदीर चांगला लठ्ठमुठ्ठ होते बरं का. गुबगुबीत मोठ्या जातीचे होते. सगळ्यांना वाटायचं गणपतीचं वाहन असतं ना उंदीर, चांगलं आहे. आणि ते सगळे कधी कोणाला त्रास द्यायचे नाहीत, कुठे घाण करायचे नाहीत, काही प्रसाद खायचे नाहीत, कोणी दिलं तर ते खायचे. इतके छान होते ते सगळे आणि सगळ्यांचे लाडके झाले होते. तर त्या 2 पिल्लांचं नाव लोकांनी काय ठेवलं माहिती आहे का? इटकू आणि पिटकू. तर लोकांनी त्यांना प्रसाद दिला खायला, पेढा दिला, काही खाऊ दिला की ते खायचे गणपतीचा प्रसाद म्हणून. माहिती नाही कसे काय शहाण्यासारखे वागायचे आणि सगळ्यांच्या ते ओळखीचे झाले होते. जणू ते पाळलेले असल्यासारखेच अगदी माणसाळले होते बरं का. एकदा काय झालं, इटकू पिटकू त्यांच्या आईला म्हणाले, आई त्या बाप्पाच्या डोक्यावर किती छान आहे ग ती टोपी, आम्हाला पण हवी आहे अशी. उंदीराई म्हणाली, अरे ती टोपी नाही आहे, त्याला मुकुट म्हणतात, पण तो बाप्पाचा असतो. पण तुम्हाला मी तशी छान मुकुट नाही तर नाही, आपण तुमच्यासाठी टोपी शिवूया छान. मग उंदीराईनी काय केलं, ती गेली विणकर दादाकडे. विणकर दादाला म्हणाली, सगळे ओळखीचे झाले होते ना, रोज मंदिरात यायचे त्यामुळे. विणकर दादांना म्हणाली, दादा आमच्या इटकू पिटकूला ना टोप्या शिवायच्या, तुम्ही एक कापड विणून द्याल का? विणकर दादा म्हणाला, हो देईन की. आणि त्यांनी काय केलं, छान कापड तिला रेशमी असं विणून दिलं. मग उंदीराई गेली ते विणकर दादाकडनं कापड घेऊन ती गेली रंगारी दादाकडे. रंगारी दादाला म्हणाली, रंगारी दादा मला ना विणकर दादानी एक कापड विणून दिलंय, मला तुम्ही छान याला रंगवून द्याल का? तो म्हणाला, हो देतो की, कुठला रंग हवाय? उंदीराई म्हणाली, लाल चुटूक छान दिसेल. मग त्यांनी काय केलं, लाल रंगाचं छान कापड रंगवून घेतलं. तिथून ती गेली धोब्याकडे. धोबी दादांना म्हणाली, धोबी दादा मला विणकर दादांनी कापड विणून दिलंय, रंगारी दादांनी रंगवून दिलंय, आता तुम्ही त्याला स्वच्छ धुवून इस्त्री करून द्या ना. मग मी काय करीन, त्यांच्या छान शिंपी दादाकडे जाऊन टोप्या विणीन, शिवून घेईन. आणि धोबी दादा म्हणाला, हो स्वच्छ धुवून देतो हां. मग त्यांनी ते कापड स्वच्छ धुवून दिलं आणि मग उंदीराई गेली शिंपी दादांकडे. शिंपी दादाला म्हणाले, शिंपी दादा हे कापड मी छान रंगवून आणलंय, धुवून आणलंय आणि आता मला ना इटकू पिटकूसाठी छान टोपी शिवून द्या. शिंपी दादा म्हणाले, हो टोप्या शिवायला किती वेळ लागतो, मी छान शिवून देतो. त्यांनी काय केलं, दोघांना 2 टोप्या सुंदर शिवून दिल्या, त्याला छान गोंडे लावले आणि त्याच्यावर टिकल्या लावल्या. खूप छान दिसत होत्या त्या टोप्या. त्या टोप्या घेऊन उंदीराई आली इटकू पिटकूकडे आणि म्हणाली, हे बघा तुम्हाला हवा होता ना गणपतीसारखं डोक्यावर घालायला, ह्या टोप्या मी सुंदर करून आणल्यात. इटकू पिटकू खुश झाले, छान टोप्या घालून ना इकडे तिकडे नाचायला लागले. करता करता सगळीकडे ते बाहेर सगळ्यांना दाखवून आले, आम्ही कसे छान दिसतो. सगळे म्हणाले, हो रे हो, किती छान दिसताय. आणि ते मंदिरात इकडे तिकडे धावत असताना नेमकं काय झालं, त्या तिकडे आला तिथला राजा.
आता तो राजा दर्शनाला आला, त्याच्याबरोबर मोठा लवाजमा, त्याचे शिपाई आणि त्याचा होता राजपुत्र बरोबर. तो होता लहानसा. राजपुत्रांनी पाहिलं 2 उंदीर बाळं आपली टोप्या घालून पळतायत. त्याला खूप गंमत वाटली आणि त्याने राजाला म्हटलं, मला त्या टोप्या हव्या आहेत आणि किती छान आहेत त्या. झालं, राजाच तो. त्याने सगळ्या शिपायांना सांगितलं की त्या उंदीर बाळांना पकडा आणि त्या टोप्या आमच्या राजपुत्राला आणून द्या. झालं, राजा निघून गेला. हे शिपाई लागले त्या उंदरा पिल्लांच्या मागे. पिल्लांना काही कळालं नाही की का आपल्याला पकडतायत. मग त्यांनी काय केलं, त्या उंदीर बाळांना पकडलं आणि त्यांच्या फक्त टोप्या काढून घेतल्या. चांगला होता राजा तो, त्यांनी काही केलं नाही. त्या टोप्या काढून घेतल्यावर उंदीर बाळांना सोडून दिलं. त्या टोपे घेऊन ते गेले राजवाड्यात. उंदीर बाळं हिरमुसली. आईला म्हणाली, आई आई, आमच्या इतक्या छान टोप्या राजा घेऊन गेला. आई म्हणाली, अरे असू दे, राजा आहे तो, द्यावं आपली एखादी कोणाला आवडली तर. राजपुत्राला आवडली ना ती, तोही लहान आहे. पण हे इटकू पिटकू कसले, त्यांची काही समजूत पटली नाही. मग त्यांनी काय केलं, एक डब्बा घेतला बरं का आणि दोघं निघाले. प्रत्येक दुकानात सांगत आणि रस्त्यानी, राजा भिकारी आमची टोपी घेतली. आणि मग पिटकू तो डब्बा वाजवायचा, डुम डुम डुमाक डुम डुम डुमाक डुम डुम डुमाक. असं करत सगळ्या गावभर ते इटकू पिटकू फिरले. राजा भिकारी आमची टोपी घेतली, राजा भिकारी करून हे गेलं राजाच्या कानावर. राजा म्हणाला राजपुत्राला, अरे खरंच की आपण त्यांच्या टोप्या आणल्या आणि आता त्यांना वाईट वाटलं, ते बघ ते कशा सगळीकडे फिरतात, आपण देऊन टाकू त्यांची टोपी. राजपुत्राला वाईट, राजपुत्रालाही पटलं ते. खरं त्याला आवडल्या होत्या त्या टोप्या, त्याला गंमत म्हणून त्या ठेवायच्या होत्या. पण त्याच्या लक्षात आलं ती पण उंदीर बाळं आहेत, त्यांना दुखून आपण उगाचच या टोप्या घेतल्या, आपण देऊन टाकू. मग दुसऱ्या दिवशी काय केलं, त्याने इटकू पिटकूला बोलवलं राजाने आणि त्यांच्या टोप्या देऊन टाकल्या. की अरे तुम्ही काय असं गावभर वाजवत फिरताय, राजा भिकारी, हे घ्या तुमची टोपी, घेऊन जा आता. हे इटकू पिटकू कसले खोडकर. ते त्यांनी नवीनच सुरू केलं, राजा घाबरला आमची टोपी दिली, डुम डुम डुमाक डुम डुम डुमाक डुम डुम डुमाक. आणि असं सगळीकडे आनंदाने फिरत ते घरी आले. मग उंदीर आईला दाखवलं, आई आई, आम्ही आमच्या टोप्या बघ आणल्या. पण आईने सांगितलं, अरे ठीक आहे, तुम्ही आता राजाने दिल्या, पण असं एखादी गोष्ट आवडली तर त्याला आपण जाऊ दे, देऊन टाकायची. आणि असं नाही, त्या राजा आहे ना तो आपला, तो आपली काळजी घेतो, त्याला गंमत म्हणून आपल्या टोप्या मागवल्या होत्या. मी तुम्हाला त्या टोप्या द्या बरं त्याला नेऊन, मी तुम्हाला छान दुसऱ्या शिवून देईन. उंदीर बाळांनाही पटलं. मग ते गेले राजाला म्हणाले, आमचं चुकलं, तुम्ही एवढे आमचे राजे आहात आणि एवढ्याशा टोपीसाठी आम्ही तुम्हाला असं भिकारी म्हणलं, आमचं चुकलं. आमच्याकडून तुमच्या राजपुत्राला या टोप्या आम्ही भेट म्हणून देतो. आणि राजाही खुश झाला. राजा म्हणाला, बरं बरं, तुम्ही टोप्या दिल्यात ना, आता मी तुमच्यासाठी छान टोप्या शिवून द्यायला सांगतो हां वेगळ्या. आणि त्यांनी काय केलं, त्या उंदीर बाळांसाठी शिंप्याला सांगून छान टोप्या शिवून दिल्या. राजपुत्र पण खुश झाला आणि इटकू पिटकू पण खुश झाले. असे ते मजेशीर गंमत झाली. मग राजपुत्र आणि इटकू पिटकू मित्र झाले. कधी तो देवळात आला राजपुत्र की इटकू पिटकू त्याला जाऊन भेटून यायचे आणि राजपुत्र पण त्याला खाऊ द्यायचा. असे ते सगळ्यांचे लाडके इटकू आणि पिटकू.